मराठवाड्यात सुरू असलेल्या सतत पावसामुळे नद्या, नाल्यांना आणि धरणाच्या पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. काल म्हणजे 17 ऑगस्ट 2025 रोजी येलदरी धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 2 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून नियंत्रित स्वरूपात विसर्ग सुरू केला होता. तर आज 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी येलदरी धरणाचे एकूण 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामध्ये 4 दरवाजे 1 मीटरने आणि 6 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले गेले आहेत. याद्वारे तब्बल 21,100 क्युसेक पाणी पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. याशिवाय येलदरी जलविद्युत केंद्राच्या दरवाजामधून देखील सुमारे 2700 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असून खळगपुरा धरणातून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. त्यामुळे येलदरी धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की धरणात होणाऱ्या पाण्याच्या अवकेनुसार विसर्गात वाढ किंवा घट केले जाईल. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यकपणे नदीकाठी किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचे टाळावे असे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपली शेतीची साधने, जनावरे आणि इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाने हे देखील स्पष्ट केले आहे की नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे. पुढील 3-4 तास छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे, मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मंत्रालय द्वारा जनहितकार जारी. झाले 2 मिनिट झाले. काय